नमस्कार मित्रांनो, मी मल्हार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक नवीन व्लॉगमध्ये। आत्तापासून आहे ना आपण एक सिरीज सुरू करूयात, जिकडे जिकडे मी ट्रेन जर्नी करून पोहोचेल त्या त्या शहरांचे व्हिडिओज, तिकडे मी काय काय खायला जातो या सर्व गोष्टी आपल्याला मी सांगेल। माझं मेन चॅनल आहे MK व्लॉग्स, त्यावरती मी ट्रेन जर्नीज अपलोड करतो आणि आता या चॅनलवरती आपल्याला सिटीचे व्लॉग्स बघायला मिळतील। आता मी सध्या आलेलो आहे कर्नाटकाच्या मंगळुरूला, मंगलोरला आलेलो आहे। इकडे मी आत्ता सध्या एक दिवसासाठी राहणार आहे, आज ते उद्या सकाळी माझी वंदे भारत आहे। या व्लॉगमध्ये आपल्याला ते सुद्धा बघायला मिळेल। इकडे आलेलो आहे मी आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी पोहोचलो या ट्रेनने, LTT मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेसने। खूप सुंदर जर्नी होती। मेन चॅनलला नक्की बघा व्हिडिओ। आता पहिली जाणार आहे हॉटेलला, मी हॉटेल बुक केलं मेक माय ट्रिपवरनं, तर आपल्याला दाखवतो मेट्रो प्लाझा इन असं काहीतरी नाव आहे हॉटेलचं। बघूया कसं आहे, काय प्राइजेस वगैरे काय सर्व गोष्टी आपल्याला मी सांगेल। सध्या तरी मी आत्ता आलेलो आहे मंगळुरू सेंट्रलला। हे आहे असं स्टेशन, स्टॉल वगैरे इकडे आपल्याला बघायला मिळतील। आणि यार पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप सुंदर झालेलं आहे सगळं, म्हणजे अतिशय सुंदर ज्याला म्हणू शकतो ना तसं झालेलं आहे वेदर। थोडा घाम येतोय कारण पूर्ण ह्युमिडिटी आहे। आत्ता पाऊस थांबला आहे, परत सुरू झाला। चला जाऊया आता हॉटेलला। हॉटेल स्टेशनपासून फक्त 300 मीटरच्या अंतरावर आहे, जास्त दूर नाही। भरपूर चालावं लागलं आहे मला इकडे, जवळपास 1-1.5 किलोमीटर तर असेल जवळ, कारण एकदम शेवटला कोच होता माझा। ही आहे माझी मत्स्यगंधा एक्सप्रेस, जिच्याने मी आलो। इकडे बघा डिझेल लोकोमोटिव्ह। इकडनं हॉटेल म्हणजे असं आहे की मी पुढून एक्झिट केले की राईट साईडलाच हॉटेल आहे। आय थिंक हीच बिल्डिंग असेल पुढची, बघावं लागेल। थोडासा घाम जरूर येतो। WDP 4D कृष्णराजपुरम साईडचा। इकडं माझी ट्रेन मत्स्यगंधा। आता हीच ट्रेन तिरुवनंतपुरमला जाणार। रेक शेअरिंग ह्याला म्हणतात, की आत्ता आली LTTवरनं मुंबईवरनं, लगेच बोर्ड बघा चेंज केला आणि आता निघेला अर्धा तासात मंगलोरवरनं त्रिवेंद्रमला, केरला। हे आपलं मंगलोर सेंट्रल। हे बघा हे मंगलोर सेंट्रलचं स्टेशन आणि इथे समोरच दिसतंय ते माझं हॉटेल आहे मेट्रो प्लाझा। एकदम जवळ आहे यार, म्हणजे इथून मी असं चालत गेलो की डायरेक्ट हॉटेललाच येईल। हे हॉटेल आहे मेट्रो प्लाझा बाय रॅक रूम्स, चांगलं आहे। चला एकदा आज जाऊन चेक इन करून तुम्हाला डायरेक्ट रूम दाखवतो मी, रूम कशी होणार आहे। तो परत आंघोळ करून आपल्याला निघायचं आहे बाहेर थोडं फिरायला। जस्ट मी आलो आणि इकडे बघा पाऊस कसा धो सुरू झाला आहे। इकडे असंच असतं साऊथला, आणि इकडे स्पेशली बेंगलोर साईडला, बेंगलोर तर नाही मंगलोरला आणि कर्नाटका, कोस्टल कर्नाटका रिजनला असंच असतं। कधीसुद्धा पाऊस सुरू होतो बघा, जोरदार सुरू झाला। बरं झालं मी आलो तर पूर्ण भिजलो असतो। छत्री पण नाही माझ्याकडे। आता चेक इन मी करतो आहे, हॉटेल तुम्हाला दाखवतो। ही अशी माझी रूम आहे हॉटेल मेट्रो प्लाझामध्ये बाय रॅक इन। रूम खूपच साफसुथरी आहे, एकदम स्वच्छ प्रॉपर बघा। हे असं वॉशरूम आहे आणि हे आपलं हॉटेल आहे मंगलोरला। AC आहे प्रॉपर। इकडनं व्ह्यू तर काय येणार नाही कारण सिटी सेंटरमधलं हॉटेल आहे, तर व्ह्यू तर काय येणार नाही, तर त्यामुळे हे असं आपलं हॉटेल आहे। चला मी आता थोडं रेस्ट करतो, फ्रेश होऊन येतो आणि आपल्याला डायरेक्ट भेटतो जेव्हा आपण बाहेर डिकॅथलॉनला जाऊयात। आत्ता जस्ट आलो आंघोळ करून, फ्रेश झालेलो आहे। ही अशी कशी आपली रूम आहे। थोडी आता ही होणार कारण कपडे वगैरे धुवून वाळायला ठेवलेले आहेत। अशी रूम आहे, चांगली रूम आहे। थोडे इकडे ना म्हणजे रेट्स थोडे महाग आहेत। साऊथला जर तुम्ही याल ना तर रेट्स तुम्हाला थोडे महाग असतील। जसं आता ही रूम आहे, ही मी बुक केली आहे 2000 रुपयाला। 2000च्या हिशोबाने रूम चांगली आहे तशी। रूम भेटणे ह्याच्यात टी कॉफीचं पण ऑप्शन आहे, बाकी रेस्टॉरंट आहे यांचं, तिकडनं पण मागू शकतो। आता थोडंफार मी भाकरवडी घेतलेली कोकणातून, ती खाईल आता। आणि आपण जाणार आहोत आता डिकॅथलॉनला मला एक पॅन्ट बघायची आहे। मी एक घेतली होती ॲक्च्युली मागच्या आठवड्यात, पण मला अजून एक लागते ट्रॅव्हलिंगसाठी। ती एकदम सुटेबल पॅन्ट आहे। तिकडे जाऊन बघूया, तुम्हाला दाखवतो मी कसं काय आपला हा पूर्ण दिवस जातोय आजचा। खाय प्यायचे ऑप्शन साऊथला, जर मी साऊथला खूप येत असतो, साऊथला जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इकडे इडली डोसा तर आहे चांगला, पण ट्राय करा की लोकल जागेवरती खावा। म्हणजे जर मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये खाल्लं तरी चांगलंच मिळेल, बट लोकलचा स्वाद वेगळाच असतो। कॉफी वगैरे तुम्हाला तर दिवसभर कुठेही मिळून जाईल, कॉफी खूप चांगली मिळते इकडे। चला जाऊया आता डिकॅथलॉनला। मी रॅपिडोवरनं बुक करतो ऑटो, आणि इथनं जवळ आहे, म्हणजे 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे, जास्त दूर नाही आहे। मंगलोरचे 2 स्टेशन आहे। आता ज्या स्टेशनला आपण आलो मंगलोर सेंट्रल, आणि दुसरं आहे मंगलोर जंक्शन, असे 2 स्टेशन आहेत, तर हे लक्षात ठेवा कधी पण। हे हॉटेल जे आहे मंगलोर सेंट्रलच्या एकदम किनाऱ्यावरती, एकदम शेजारीच आहे हे हॉटेल। आता इथे जवळ एक भरत मॉल म्हणून आहे, तिकडे जायचं आहे, तर त्यासाठी मी ऑटो बुक केली। ऑटोवाला येत होतं, म्हटलं आता जाऊ आता पण खाली गेल्यावर मला सांगतो की म्हणजे आता कॉल करून सांगतो की तुमचं जे फेअर आहे त्याच्यावरती अजून 60 रुपये लागतील। म्हटलं कशाला, 4 किलोमीटरसाठी म्हणजे मी 200 रुपये द्यायचे येते। हे चुकीचं आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ट्रॅव्हल डेस्टिनेशन, टुरिस्ट डेस्टिनेशनला असं करतात ना लोक, आवडत नाही। आता मी दुसरी बुक केली, आता बघूया काय होतंय। काय म्हणायचं, मी लगेच कॅन्सल केली। आपली ऑटो आलेली आहे वाटतं, तो वरतीच आहे।
हे लोक फार म्हणजे आता चुकीचं करतात. आत्ता पण मला म्हणते 120 दिल्याशिवाय जाणार नाही. आता प्रत्येक ठिकाणी 4 वेळेस मी कॅन्सल केली, चौथी राईड आहे. आता 120ला द्यावंच लागतील, काही ऑप्शन राहणार नाही माझ्याकडे. ग्राउंड फ्लोअर कुठे, चहाच आहे का फर्स्ट फ्लोअर, काहीच नाही करू शकत अशा वेळेस. टुरिस्ट लोकांना हे लोक फसवतात यार, चुकीचं आहे. जे फेअर आहे तेच घ्या ना तुम्ही. आता 3 किलोमीटरचे मला 110 रुपये मी देतोय, तो म्हणतोय 160 द्या, मग त्याला 120वरती आणलंय, मग जाता येतं आपल्याला. चला फायनली ऑटोमध्ये बसलेलो आहो. इथं खूपच इश्यू आहे यार, ट्रॅफिक तर आहेच आहे, पण बाकी पण मी तुम्हाला सांगितलं ना. तर बघूया 4 किलोमीटरला किती वेळ लागतो आपल्याला जायला. आता हे दादा सांगत होते की मँगलोरला 1 महिना पाऊस नव्हता, आत्ता चांगला पाऊस पडला. आपल्या पुण्याला पण तसंच होता, पुणे मुंबईला पण पाऊस नव्हता झाला 1 महिना. आत्ता इकडे चांगला पाऊस झाला आहे. आणि शहर बघा किती चांगलं आहे, साफ सुथरं एकदम, कुठेही घाण नाही झालेली, काय नाही, एकदम स्वच्छ आहे. आणि इकडे सांगत होते की इथं फ्लडसुद्धा येतो. मी मँगलोरला आलो आहे बऱ्याच वेळेस, 3-4 वेळेस आलेलो आहे. आत्ता मी 6 दिवसापूर्वी आलेलो मँगलोरला. मँगलोर ते बँगलोर मी जर्नी केली, खूप सुंदर घाट सेक्शन आहे. मेन चॅनलवरती तुम्ही जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता, MK ब्लॉग्सवरती. त्याच्यावरती प्रॉपर ट्रेन जर्नी कवर केली आहे. हे बघा, हे मँगलोर शहर एकदम सिटीमध्येच येतं. मँगलोर सेंट्रल रेल्वे स्टेशन. हाँ भैया, क्लीन है. हाँ अच्छा है सिटी. हाँ हाँ एकदम साफ. हा इथला मॉल आहे, फर्स्ट फ्लोअरला डिकॅथलॉन आहे इकडे. चांगला दिसतोय मॉल, तर सर्वात ओल्डेस्ट मॉल आहे मँगलोरूचा. सगळं इकडे खाय प्यायचे ऑप्शन्स आहेत, जॉकी हे ते सगळंच आहे. आधी पहिले मी जातो डिकॅथलॉनला, मेन आपलं काम ते करायचं आहे. हे इथं डिकॅथलॉन. चला आत जाऊन, आत्ता इथं रेकॉर्डिंग नाही करत, आत गेल्यावर दाखवतो. हे सगळे ऑप्शन्स आहेत, स्पोर्टिंगवाले. अशा टाईपचे पॅन्ट्स पण चांगले असतात पावसात वगैरे. विंड शीटर आहे, 1500ला विंड शीटर आहे. हे पण चांगलं वाटतं यार, ट्राय करून बघूयात एखादं. माझ्याकडे अशी सेम पॅन्ट आहे एक, मस्त आहे. ऑप्शन्स चांगले आहेत इकडे. इथेच मला यायचं होतं पॅन्ट बघायसाठी. माझ्याकडे अशा टाईपमध्ये तर नाही आहे, मी जी वापरतो ना ती इथं नाही दिसत आहे. बघूयात. वॉटरप्रूफ हे पण आहे जॅकेट. ही वाली मी ट्राय केली, मला आवडली. 2000ची आहे. माझ्याकडे अशी सेम आहे ही वाली, एक्झॅक्ट हीच आहे माझ्याकडे. कलर फक्त हा आहे. सेल चालू आहे 699ला ही आहे. मला समजत नाही आहे, मी तर 2 पॅन्ट घेतलेल्या आहेत. मला गरज आहे, त्यामुळे आता ट्रॅव्हलिंगमुळे असं होतं की कपडे रिपीट नाही करता येत. हे सगळे आहेत अवेलेबल, पण कलर चांगला नाही. ब्लॅक मी घालत नाही, रेड आणि हे ते फिमेल कलर आहेत. म्हणजे रेड नाही, तो रोज कलर. बघतो आता मी, डायरेक्ट बिलिंग झालं की आपल्याला भेटतो. पॅन्ट यातनं घेतलेल्या आहेत. आता मी चाललो आहे खाली. इकडे तर काही खायचं प्यायचं ऑप्शन्स आहेत, बट मी आता रूमवरती बसून मागवेल, कारण थकलेलो आहे. बाकी बरंच काय आपल्याला आहे इथं बघायला. म्हणजे मॉल्स खूप आहेत इकडे, जवळ आहेत. आणि स्टेशनच्या 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 3-4 मॉल आहेत. त्यातनं निघालेलो आहे. हा मॉल होता, हा होता भरत मॉल. इथला सर्वात जुना मॉल आहे. पण भाई काय पाऊस चालू आहे, बापरे. ऑटो मिळाले बघा इथं सुद्धा मीटर चालतं. मीटरच्या हिशोबाने चाललो आहे आम्ही उडुपी रेस्टॉरंटला. फेमस रेस्टॉरंट आहे इथलं, साऊथ इंडियन खायसाठी. हे पण बघा हो फेमस आहे, चिमप्पा ऐकलं आहे मी नाव. मी मँगलोर 3-4 वेळेस आलेलो आहे. बाकी मी 2 घेतलेले आहेत पॅन्ट, आवडल्या तशा. सर्व आहेत आता, जवळच आहे, इकडनं जास्त लांब तर नाही आहे. इकडचे ट्रॅफिक पोलीस ॲम्ब्युलन्स आल्यावरती एवढ्या पावसात सुद्धा काम करतायत बघा. आणि कुणीही सिग्नल तोडत नाही इकडे, कोणीही नाही, म्हणजे कोणीच नाही. ॲम्ब्युलन्स आली म्हणून प्रॉपर ट्रॅफिक मॅनेज करतायत ते. आपण इकडे जाणार आहोत आता खायला, उडुपी कॅफे. इथलं व्हेज सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही मँगलोरला येत असाल तर उडुपी म्हणजे ट्राय केलंच पाहिजे असं आहे. बाकी हा इथं एक मॉल आहे समोर एक अजून. इकडे पण तुम्हाला सगळं ट्रेंड्स आहे, होम सेंटर, बर्गर किंग, पॅन्टालून्स, DIY, लाईफस्टाईल सगळंच मिळून जाईल. हा मोठा मॉल आहे थोडा. आपण ज्या मॉलमध्ये गेलो तो छोटा होता. पाणीपुरी वगैरे पण आहे, हेल्दी काही खाय प्यायचं ज्यूसवाला ऑप्शन आहे. खूप छान शहर आहे बघा ना, किती प्रॉपरली मॅनेज्ड आहे आणि चांगलं वाटतं इकडे येऊन. मँगलोर, त्याच्यानंतर केरलामध्ये कोची, तिरुवनंतपुरम खूप मस्त शहर आहेत. मी रेकमेंड करेल आपण या इकडे एकदा. ऑटोवाले खूप चांगले होते. हे बघा हा मॉल आहे, त्याच्या अपोजिटला हे आहे हॉटेल साई पॅलेस आणि उडुपी कॅफे. इकडे यायचं आहे तुम्हाला, सर्वात बेस्ट. मी याच्या आधी आलेलो आहे जवळपास 4 वर्षापूर्वी, इकडेच आलेलो खायला. पाऊस चालू आहे यार, भिजतोय.
लवकर जातो आता. हे बघा, हे आहे उडुपी कॅफेचा सिटिंग एरिया. त्या साईडला AC ची सिटिंग आहे, पण इतकं चांगलं वेदर आहे ते AC मध्ये काम असायचं. बघू आता इथे आत्ता फक्त टिफिन आयटम्स आहेत. टिफिन आयटम्स म्हणजे साऊथ इंडियन सगळे आयटम्स. हा इथला नॉन ACचा मेन्यू आहे. जास्त काही ओव्हर प्राईज नाही. मँगलोरला ना मंगलोर बन्स खूप फेमस आहे, तर ते आपण ट्राय करूयात. बघू गोल भजी. आता किती काय काय खाणार, मला सगळंच आवडतं यातलं. पहिले तर बघू आता काय घ्यायचं आपण. कटलेट घेऊया, त्यांच्याकडे कटलेट पण अवेलेबल आहे. ब्लॉग करायचंच राहिलं माझं. इतका चांगला टेस्ट आहे. घी रोस्ट आणि हे व्हेजिटेबल कटलेट. ही दुसरी प्लेट आहे. ऑलरेडी एक खाल्लेलं आहे मी, म्हणजे मस्त आहे उडुपी कॅफे. चला मी आता खातोय, डायरेक्ट रूमला जाऊन भेटतो आपल्याला. हे आहे तिथले फेमस मंगलोर बन्स, साऊथ इंडियाचे. सॉरी, मंगलोर इथलेच फेमस आहेत. स्वीट असतात, पुरीसारख्या बनवल्या आहेत. त्याला चहा किंवा कॉफीसोबत पितात, खातात. सुप्रभात मित्रांनो, मी काल रात्री आलो हॉटेलला, जेवण करून झोपून गेलो. काल काय व्लॉग केला नाही मी. नंतर खूप थकलेलो. आता सकाळचे वाजलेले आहे 7:30. मी फ्रेश झालेलो आहे, चेंज वगैरे केलेलं आहे. आता माझी वंदे भारत आहे मडगावला जाण्यासाठी. मंगलोर ते मडगाव वंदे भारत. आपल्याला या व्हिडिओमध्ये वंदे भारतचा देखील प्रवास कसा असतो तो बघायला मिळणार आहे. आता सध्या हॉटेल मी चेकआउट करतोय. सकाळचे 8 वाजता ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. तर फक्त चहा वगैरेच पिऊ शकतो मी आता. बाकी वंदे भारतमध्ये आपला ब्रेकफास्टसुद्धा आहे आणि लंचसुद्धा असणार आहे. ते सुद्धा रिव्ह्यू मी तुम्हाला करून सांगेन. रूमची कंडिशन थोडी वाईट आहे आता, थोडी पसरलेली आहे. चला जाऊयात, डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटतो. आपल्याला दाखवून आता ब्रेकफास्टमध्ये जर काय असेल. ब्रेकफास्टला असे काही ऑप्शन्स आहेत, बट आता वेळ आपल्याकडे खूप कमी असल्यामुळे फक्त चहा पिऊन निघावं लागेल मला. 15 मिनिट अवघे राहिलेत, कारण स्टेशन जवळच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑप्शन्स भरपूर आहेत ब्रेकफास्टच्या इकडे, बट आता काय नाही करू शकत आपण. 8:15 ऑलरेडी झाले आणि 8:30चा डिपार्चर आहे आपल्या वंदे भारतचा. फटाफट चहा पिऊन निघूया. साऊथ इंडियन ऑप्शन्स असे आहेत, पण आता काही वेळच नाही आपल्याकडे. एवढं सगळं इडली वडा उत्तप्पा हे सगळं. मी चहा परत एकदा घेतलेला आहे. असे काही ऑप्शन्स आहेत. चहा इतका चांगला होता की मला तर माहिती ट्रेनमध्ये काही चांगला चहा मिळणार नाही, त्यामुळे मी इथे चहा पिला पटकन. 8:17 झालेत. 8:30ला माझी गाडी निघणार आहे. विचार करा किती कॅज्युअली मी चाललो आरामात, कारण स्टेशनच्या शेजारीचं हॉटेल. बाहेर पाऊस नाही चालू असतं तर प्रॉब्लेम होता परत, कारण इकडनं वरून चढून असं जायचं आहे. तिकडे तो जो EMD दिसतोय तिकडे आहे रेल्वे स्टेशन. चला बाबा चला. वंदे भारतचं असं आहे ना, 1 मिनटंसुद्धा लेट होत नाही गाडी. आणि निघायच्या 2 ते 3 मिनटं अगोदर दरवाजे जे असतात ते बंद होऊन जातात ऑटोमॅटिक. त्यामुळे या गोष्टीचा लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, इकडनं पण एक रस्ता आहे का? इकडनं पण जाऊ शकतो मी, माहिती आहे का? म्हणजे खूप माझा टाईम वाचेल. जाऊन बघू चला. ॲक्च्युअली एंट्री तर रेस्ट्रिक्टेड एंट्री आहे, त्यामुळे तिकडनं तर जाणार नाही. त्यांनी लिहिलं आहे बोर्डवरती की ट्रेसपासिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे तिकडनं मी जाणार नाही. तिकडनं पूर्ण वर चढून U-टर्न घेऊन जायचं आहे खाली. थोडंसं चालावं लागेल. बाकी ऑटोवाले वगैरे तुम्हाला मिळून जातील हॉटेलच्या बाहेर. एकदम मस्त रेकमेंडेड हॉटेल आहे, खूप मस्त आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. स्टाफ चांगला आहे, रूम्स वगैरे साफसुथरत एकदम. हे बघा, इकडनं असं U-टर्न मारून आलेलो आहे इकडे. हे मेन एंट्रन्स आहे रेल्वे स्टेशनची. एकच एंट्रन्स आहे ही, मंगलोर सेंट्रल. पार्किंग अवेलेबल आहे. खूप पाऊस झाला इकडे, रात्रभर पाऊस झाला. विजा चमकत होत्या, आवाज येत होता. खूपच लेट होतोय. प्लॅटफॉर्म नंबर 1ला जावं लागेल. अवघे 6 मिनटं राहिलेत फक्त. चला यार लवकर. इकडनं अशी क्रॉसिंग आहे, ही क्रॉसिंग पार करून जावं लागेल मला. खूप वेळ कमी राहिला आहे. वंदे भारत सुटायला नको. सुटली तर मग मला ऑप्शन नाही. ते 1 नंबर प्लॅटफॉर्मला दाखवलं आहे. इकडनं आलो आहे, प्लॅटफॉर्म नंबर 1 दाखवलं, पण इकडे एक ट्रेन उभी आहे. पण नशीब मला थोडंसं माहिती आहे इथलं, पुढे राईट साईडला गाडी उभी असणार आहे. अरे बापरे, माझ्यासारखं कधी चूक करू नका यार. तर ब्रेकफास्टच्या चक्करमध्ये, एक चहाच्या चक्करमध्ये लेट केलं आहे. जवळपास खूप वॉक करून पोहोचलो. निघायच्या 3 मिनटं अगोदर. दरवाजे कधीही बंद होतील. ही आपली मंगलोर मडगाव वंदे भारत. चला आज जाऊन सेटल होतो एकदा. वंदे भारत कोच आहे माझा C3. पूर्ण गाडी रिकामी जाते ही, आणि एवढं सकाळी कुणी जात नाही मडगावला. AC मध्ये आल्यावर जरा रिलीफ. कोच पूर्ण रिकामा आहे. अरे बापरे, माझ्या व्यतिरिक्त कोणीच नाही कोचमध्ये. सरप्राइजिंग यार, कोणीच नाही आहे. इंटिरियर्स एकदम साफ सुथरं. कुठेही बसू शकतो मी आता.
ही आहे माझी सीट C330 विंडो साईड. बाकी पूर्ण गाडी खाली आहे, रिकामी गाडी. चांगलं वाटलंय मला हे बघून. चला लगेच ठेवूया. पूर्ण जागा आहे, लगेच रॅक असं मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर सीट्स खूप कम्फर्टेबल असतात त्याच्या. नशीब कोणाला म्हणतात ना, नशीब कशाला म्हणतात बघा एकदा. मी आत्ता जस्ट आत आलो, इकडे कुठं प्रॉपर छत पण नाहीये, छप्पर नाहीये प्रॉपर, आणि आत्ता एवढा जोरदार पाऊस सुरू झाला इथे. बरं झालं आलो मी, आणि गाडी तर निघायला तयार आहे. 8:29 झाले, दरवाजा तर बंद होतील. डॉट ऑन टाइम 8:29 दरवाजे बंद झालेत. 8:30 आपली गाडी निघायला तयार झाले. 8:30 म्हणजे ऑन आला. ह्याला म्हणतात पंक्च्युअलिटी. वही तो ध्यान देना चाहिए पहले से. चला, ज्या वंदे भारतमध्ये आज आपण प्रवास करत आहोत ना, तिचा तुम्हाला फेअर सांगतो मी. ही वंदे भारत शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करता करता सर्वात एक्सपेन्सिव्ह फेअरवाली वंदे भारत आहे. कारण कसं असतं की आपण फक्त 321 किलोमीटर कव्हर करतोय मँगलोर टू मडगाव, बट आपण फेअर पे केलं, म्हणजे मी फेअर पे केलं 1400 रुपये AC चेअर कारसाठी. हेच एक्झिक्युटिव्हसाठी आपण गेलं तर 2500 रुपयाच्या दरम्यान फेअर असतं, आणि पूर्ण गाडी रिकामी आहे. आज संडे आहे तरी सुद्धा रिकामी आहे. काय पाहिजे अजून. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट सर्व करतील. बाकी नजारे जे आहेत खूप सुंदर असतात या रूटला. मी तर प्रेफर करेल की जर तुम्हाला वंदे भारत म्हणजे असं काय नसेल की वंदे भारतच घ्यायची, तर कुठे नॉर्मल ट्रेन घ्या, 2 टायर 3 टायर बुक करा, आणि मस्त नजारे तुम्हाला बघायला मिळतील मान्सूनच्या वेळेस. तर आता आपली वंदे भारत एक्सप्रेस इकडे स्किप करणार आहे मंगलोर जंक्शन रेल्वे स्टेशनला. खूप मेजर रेल्वे स्टेशन आहे. मंगलोर जंक्शन कनेक्ट करतं डायरेक्ट कारवार टू कोईकोड लाईनला, म्हणजे केरलासाठी डायरेक्ट मेन लाईन आहे. आपण मंगलोर सेंट्रलवरनं आलेलो आहोत. सगळ्या ट्रेन ज्या जातात केरला, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम या मंगलोर जंक्शनवरनं निघून जातात. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन इकडनं डायरेक्ट बेंगलोरसाठी पण एक लाईन गेलेली आहे. इकडे समोर कुठेतरी ट्रेन उभी आहे. विस्टाडोम कोच 2 आहेत. या ट्रेनमध्ये मी जर्नी केली मंगलोर यशवंतपूर गोमतेश्वर. माझा मेन चॅनलला व्हिडिओ आहे, आणि सक्सेसफुली आपण स्किप करत आहोत मंगलोर जंक्शन. पण जास्त ऑप्शन सुविधा आपल्याला मंगलोर सेंट्रलला मिळतील, कारण ते एक मेजर रेल्वे स्टेशन आहे. इकडे आलेला आहे आपला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये बघूया काय काय आयटम आहे. साऊथ इंडियाची गाडी आहे, तर साऊथ इंडियन फूड मिळेल. आणि इकडे पॅकेजिंगची डेटसुद्धा आहे. बेस्ट किचन मंगलोरवरनं आलेलं आहे. बघूया एकदा ह्याला उघडून एकदा आपल्याला दाखवतो. ह्याच्यात आहे साऊथ इंडियन इडली वडा, त्याच्यानंतर ही एक चटणी, ह्याच्यात कोकोनटचा वास येतोय, खोबऱ्याचा. हे सांबर आहे, उपमा आहे, शिरा आहे, पायनॅपल शिरा. चला एकदा रिव्ह्यू करूया. बाकी ट्रेन आपली थोडी स्लो झालेली आहे. ॲक्च्युली काय, कोकण रेल्वेमध्ये जशी गाडी एंटर होईल ना, स्पीड रेस्ट्रिक्शन खूप सारं आहे, कारण मान्सून टाईम टेबल जो आहे तो लागू झालेला आहे. तो आता मान्सून टाईम टेबल सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत असतो. तोपर्यंत गाड्यांची जी स्पीड आहे ती 80, 90, 70, 60 अशा टाईपमध्ये रेस्ट्रिक्टेड असते. नाही तर कोकण रेल्वेचा पूर्ण रूट जो आहे 120 किलोमीटर प्रति घंटा या स्पीडवरती धावायला सक्षम आहे. एकदा टेस्ट करतो मी, मग सांगतो टेस्ट कशी. इडली तर गरम आहे. चटणी बघूया, मला मेन चटणी खोबऱ्याची चटणी दिली पाहिजे, व्हाईटवाली. चटणी तर चांगली आहे. सांबार बघूया. दक्षिण भारतात आहात, या ह्याच्यात कधीच आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करायला बघणार. कॉम्प्रोमाइज नाही होणार कशातच. वडा एकदा टेस्ट करतो. एक नंबर, खूप चांगलं आहे. आपली वंदे भारत एक्सप्रेस आत्ता पोहोचती आहे उडुपी रेल्वे स्टेशनवरती. उडुपी खूप फेमस आहे. रामकृष्ण मठ इकडे आहे. खूप सुंदर रूट आहे हा, म्हणजे मुर्डेश्वर वगैरे सगळं टेम्पल दिसेल आपल्याला. प्लॅटफॉर्म त्या साईडने येतोय. पूर्ण रिकामी गाडी आहे. मी आता इथे येऊन बसलो. इकडे कसं थोडी लेग रूम जास्त मिळून जाते. उडुपीवरनं पण काही जास्त बोर्डिंग नाही होत या गाडीमध्ये. खूप कमी लोक आहेत, आणि मागच्या सीटला जास्त, मागच्या कोचेसमध्ये जास्त बोर्डिंग आहे. इकडे तर दिसत नाही कोण. जास्त वेळ मी
बाहेर काही जाणार नाही, कारण ऑलरेडी गाडी थोडीशी लेट पोहोचली इकडे. जर दरवाजे बंद झाले तर मग संपला विषय, फक्त काहीच करू नाही शकत. IRCTC नाही सॉरी, कोकण रेल्वेचं आपल्याला एक्झिक्युटिव्ह लाऊंज बघायला मिळेल इकडे उडुपी रेल्वे स्टेशनवरती. बाकी स्टेशन खूप मस्त आहे, म्हणजे सुंदर स्टेशन आहे उडुपी. चला, मी काय म्हणलं, एकदमच दरवाजे बंद होते, उगाच बाहेर जर निघालो ना मी, संपला विषय. इथं एकटा आहे मी. वॉशरूम्स वगैरे दाखवतो, एकदम क्लीन. साऊथची वंदे भारत आहे यार. साऊथची नॉर्मल ट्रेन इतके साफ असते, वंदे भारत तर काय कम्पेअर करू मी, कम्पॅरिझनच नाही साऊथच्या ट्रेनचं आणि वंदे भारतचं. वंदे भारतला थांबवलंय मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी. मत्स्यगंधाचं अरायवल आहे इथे. मत्स्यगंधा एक्सप्रेस उडुपीला पण थांबते. आता मला माहीत नाही, आपली गाडी आधी सोडतील, तिला कुठेतरी पुढे थांबवतील, कारण याच प्लॅटफॉर्मला मत्स्यगंधाला यायचं आहे. आली मत्स्यगंधा एक्सप्रेस आज प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. अच्छा, 1 तिकडे आहे आणि हा 2 आहे वाटतं. तिकडं आली आहे मत्स्यगंधा. मी काल मत्स्यगंधानेच आलेलो, तर माझी मत्स्यगंधा यावाला प्लॅटफॉर्मला आली ती, पण आता जाणार आहे ती त्या प्लॅटफॉर्मला आली आहे. लेट आहे आज सुद्धा, 3 तास लेट आहे गाडी. काल पण 3 तास लेट होती. शिंचनवाला कोच आहे, बस शिंचन लिव्हरीवाला. चला आता निघेल गाडी आपली उडुपीवरनं. नेक्स्ट हॉल्ट आपला डायरेक्ट कारवार. कारवार नंतर डायरेक्ट मडगाव. प्रॉब्लेम असं झाला आहे की ॲक्च्युली उडुपीच्या नंतरच आपल्याला लंच दिला असता, पण त्यांनी आत्ता अनाउन्समेंट करून सांगितलं आणि सगळ्या पॅसेंजर्सला येऊन सांगितलं की जी गाडी लंच घेऊन येत होती ना उडुपीवरनं, तर ती गाडी त्या गाडीचा अपघात झाला. त्या गाडीचा अपघात झाल्यामुळे जे सगळं जेवण होतं सगळं वेस्ट गेलं. आणि जेवणाचं जाऊ द्या, पण जो माणूस, जो मॅनेजर तो आणत होता ना, त्याला बऱ्यापैकी इजा झालेली आहे. आता मेन तेच गोष्ट आहे की तो सुखरूप असला पाहिजे, त्याला जास्त त्रास नको व्हायला या गोष्टीचा. काय करू शकतो, तर तो अपघात झाल्यामुळे जो आहे उडुपीनंतर आपल्याला जेवण नाही दिलं. आता कारवारला या लोकांनी अरेंज केलं जेवण, तर कारवार नंतर आपल्याला जे लंच आहेत ते दिले जाणार. बाकी खिडकीतून इतके सुंदर व्ह्यूज दिसतात ना या रूटमध्ये. जर तुम्ही बिना खिडकीची ट्रेनमध्ये, बिना ऑटोमॅटिक डोरवाली ट्रेनने ट्रॅव्हल केलं ना, तर तुम्हाला तर मजाच येऊन जाईल या रूटला. प्रत्येक ठिकाणी नारळाचे झाड, असे पहाड, पाऊस सगळंच आहे इकडे. पाऊस थोडा वेळापूर्वी भरपूर होता. मी थोडा वेळ झोपलेलो ॲक्च्युली, 1-1.5 तास. 140 किलोमीटर उडुपी टू कारवारचं डिस्टन्स आहे, त्यात मी झोपलो बऱ्यापैकी, कारण खूप रेस्टची गरज होती. बॅक टू बॅक ट्रॅव्हल चालू. त्या साईडने पण खूप नजारे आहेत बघा. फक्त एक प्रॉब्लेम आहे वंदे भारतमध्ये ना, चार्जिंग सॉकेट्स आहे ना मध्ये मध्ये एकदमच बंद पडून जातात ते. म्हणजे त्याच्यामुळे नाही होत ते, न्यूट्रल सेक्शनमुळे नाही होत आहे, बट एकदा बंद पडलं की तो चार्जिंग सॉकेट परत चालूच होत नाही, असं होतं आहे. त्यामुळे 2 वेळेस सीट बदलली आहे. तर कारवार रेल्वे स्टेशनला आपली वंदे भारत एक्सप्रेस पोहोचते. पोहोचलो आहोत कारवारला. बाप रे, एवढ्या वेळानंतर आत्ता मी खुल्या हवेत आलोय. ಶಪಥ ಸಿಸ್ಟಮ್ ಈಗ ಎಲ್ಲ ಕೋಚ್ಗಳಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿದೆ. ಪ್ರಯಾಣಿಕರು ಒಳಗೆ ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಧೂಮಪಾನ ಮಾಡದಂತೆ ವಿನಂತಿಸಲಾಗಿದೆ. कोच ಮತ್ತು टॉयलेट ಒಳಗೆ ಧೂಮಪಾನ ಮಾಡುವುದು ಶಿಕ್ಷಾ. चला थोड्याच वेळात पोहोचतोय आपण मडगाव जंक्शन रेल्वे स्टेशन वरती. 2 वाजलेत. एकदम पंक्च्युअल आहे गाडी, काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण कोच जो आहे तो माझा रिकामा आहे इथे. काहीच प्रॉब्लेम इथे आपल्याला फेस करायला नाही मिळाला. थोडं बहुत खायचं होतं, पण त्यांनी राजमा चावल वगैरे दिलेले, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता बघा ज्या गोष्टी होतात त्यांना काय करू शकतो. तो बिचारा माणूस जो आणत होता जेवण, ड्रायव्हर जो चालू होता, त्याचं पूर्ण डोक्याला इंजुरी झाली आहे. पोहोचतोय मडगाव जंक्शनला. या ब्लॉगला मी इथे सेंड करतो. भेटतो आपल्याला नंतर. व्हिडिओ चांगला वाटला तर मला नक्की सांगा. पहिल्यांदा मी असं सिटीचा कुठला ब्लॉग आणि एक कंबाईन ब्लॉग बनवला आहे. सबस्क्राईब नक्की करा. माझं मेन चॅनल एमके ब्लॉग्स आहे, त्याच्यावरती तुम्हाला ट्रेन जर्नीज बघायला मिळतील. भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.